मंत्रिमंडळात नुसते ओबीसी नको, ओबीसींची बाजू घेणारे हवेत असं लक्ष्मण हाके म्हणाले। छगन भुजबळ आम्हाला मंत्रिमंडळात हवे होते असे हाके म्हणाले। तर जोपर्यंत स्वतःचं घर बांधत नाही तोपर्यंत अन्याय होत असतो असं महादेव जानकर म्हणाले। मंत्रिमंडळामध्ये ओबीसींची बाजू घेणारा माणूस पाहिजे, नुसते ओबीसी असणारे नको आहेत, जन्मानं ओबीसी नको आहेत, पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत। आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते। ओबीसीने या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे। अजितदादा पवारांकडे पाहून आम्ही महायुतीला मतदान दिलेलं नाही। आम्हाला ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून आहेत। आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या बाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून आश्वस्त करावं। भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमचे। मी त्यांना सल्ला देणे पण मोठा माणूस नाही, परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं। मी कुणाला सांगणार नाही की कुणाला अन्याय होतून काय होतो। जोपर्यंत आपले स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे। म्हणूनच आम्ही शहाणे होऊन 2003ला स्वतःची झोपडी बांधलेली आहे। कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता, महालात गेलं का असं चढ उतार होता, त्या पक्षाची फिलॉसॉफी असते, आपण त्याबद्दल विचार बोलणं योग्य।